कृष्ण हरी तुलसी हार गळा
कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर मकर पुंडली तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणे मकर पुंडली तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणे कळटी कौस्तुभमने विराजित कळटी कौस्तुभमने विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवड निरंतर ह्याची ध्यान आवड निरंतर ह्याची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवड निरंतर ह्याची ध्यान आवड निरंतर ह्याची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुका म्हणे माझे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे
विठोबा रखुमा विठोबा रखुमा Ram Krishna, Jai Jai Ram.
बोला तो एक देव करुणी घ्यावा बोला तो एक देव करुणी बोला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे रती माई के दुखाची जननी माई के दुखाची जननी रती माई के दुखाची जननी माई के दुखाची जननी नाही आदि अंति अवस्था नाही आदि अंति अवस्था नाही आदि अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदा कामने एका मरणची सरे कामने एका मरणची सरे कामने एका मरणची कामने एका मरणची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे कीर्ती मागे कीर्ती मागे माई दुखती जनते माई को दुखती जनते माई के दुखाती जनती माई के दुखती रे नाही आदि अंति अवसान आदि अंति अवसान आदि अंति अवसान ओ बार कुमाई ओ बार कुमाई ओ बार कुमाई हरिभक्त परायण संगीत विशारद संभाजीराव महाराज बळेगावकर त्यांना साथ करतील भजन सम्राट पंढरीनाथ महाराज परभणीकर तो एक देव करुणी घ्यावा आपुला 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 तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोए तेने विन जीवा सुख नोए रती माई का दुखाची जने ते रती माई का दुखाची जनिते सुख नोये तेने विना जीवा सुख नोये ये रति माई दुखाती जनती ये रति माई दुखाती जनती अवसाने नाही अने अंते
विठ्ठला
छत्रपती शिवाजी महाराज आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते विना जीवा सुख नोहे. एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. आवाज थोडा कमी कर दादा माझा. एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस प्रदेशम. विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया. रंजवू चित्तासे आपुलिया. काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू आपोलिया. माझी वाणी मानेल संतासे. माझी वाणी मानेल संतासे. माझी वाणी मानेल संतासे. माझी वाणी मानेल संताचे. माझी वाणी मानेल संताचे. रंजवू चित्ताचे आपोलिया. रंजवू चित्ताचे आपोलिया. माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्ताचे आपोलिया. रंजवू चित्ताचे आपोलिया. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर वैष्णव निष्प्रिय तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आणि गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. विठ्ठल विठ्ठल कुंडली
विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेविना जेव्हा सुख नोहे इरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. अभंग जगद्गुरु तुकोबरायच्या 4 चरणाचा आहे. अगदी सर्वांच्या पाठातला परिचयातला गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय नियोजनानं आहे आपल्या सर्व मंडळाला ज्ञात जरी असला तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलं. वैकुंठवासी कैलासवासी भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या द्वितीय वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी गोड नियोजन या धोंडगे कुटुंबियांनी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला बुद्धी देतील तसं या अभंगाचा विचार करणार आहोत. विठाला अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जे कधी नाटणारं सुख आहे, जे शाश्वत सुख आहे, या सुखाचा पत्ता तुम्हाला आणि मला तुकोबराय देत आहेत. आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा. साहेबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी दररोज कीर्तनातून सांगतोय बघा, भगवंताचा जन्मोत्सव होतो. भगवंताचा काय होतो? जन्मोत्सव. भगवंताच्या जन्माचं कारण तुम्हाला आणि मला ज्ञात आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक काय घेतो? अवतार घेतो. म्हणून भगवंताचा अवतार आहे. साधू संतांची पुण्यतिथी आहे, साधू संतांचा समाधी सोहळा आहे आणि तुमचं माझं श्राद्ध आहे. तुमचं माझं काय? श्राद्ध. श्राद्ध या शब्दाचा सोपा अर्थ सांगू का गड्यांनो? श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. या जगाचा जर विचार करायला गेलो तर या जगामध्ये काही पात्र असे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे तर श्रद्धा नाहीये, काही ठिकाणी श्रद्धा आहे तर विश्वास नाहीये. लक्ष देऊन कीर्तन आहे का? मित्रावर माणसाची श्रद्धा नाहीये, मित्रावर माणसाचा विश्वास आहे. बरोबर आहे का नाही? जगातल्या कोणत्याच मित्राचा मित्रावर श्रद्धा नसते, मित्रावर माणसाचा विश्वास असतो. बसणाऱ्या सर्व मंडळींनी फक्त लक्ष देऊन कीर्तन आहे का माझ्याकडं. हा, अजिबात वेळ नका वाया घालू. आपल्याला कमी बॉलामध्ये जास्त रन काढायचे. बरोबर आहे का नाही? तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. पाहुणे येणार आहेत, मोठे लोक येणार आहे, फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे मला कीर्तन चांगलं करता येईल. लक्ष देऊन ऐका. बायकोवर माणसाची श्रद्धा असते का? बायकोवर विश्वास असतो माणसाचा? जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते, बायकोवर विश्वास असतो. अरे बायकोवर विश्वास आहे म्हणून तर संसार एवढ्या आनंदात पार पडतो ना महाराज. पण हे बघा, या जगामध्ये असे काही पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे, त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे. देवाच्या ठिकाणी श्रद्धा आहे का विश्वास आहे? हो, देवाच्या ठिकाणी श्रद्धाही आहे आणि देवाच्या ठिकाणी काय आहे? विश्वास आहे. संतांच्या ठिकाणी श्रद्धाही आहे आणि संतांच्या ठिकाणी तुकोबरायचं प्रमाण आहे, संताची पायी हा माझा सर्व भावे दास झालो. त्यांचा संतांच्या ठिकाणी विश्वास काय आहे? तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. लक्ष देऊन ऐका. मग देवाच्या ठिकाणी जशी श्रद्धा आणि विश्वास आहे, संतांच्या ठिकाणी जशी श्रद्धा आणि विश्वास आहे, तसं या जगामध्ये काही पात्र असे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे आणि त्या ठिकाणी विश्वास सुद्धा आहे. आईच्या ठिकाणी श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईच्या ठिकाणी विश्वासही आहे आणि आईच्या ठिकाणी काय? श्रद्धाही आहे. बापाच्या ठिकाणी विश्वासही आहे आणि बापाच्या ठिकाणी काय? श्रद्धाही आहे. आणि आपल्या बापाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी, आपल्या आई वडिलाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी
आपण लोकांनी जो श्रद्धेनं राबवलेला कार्यक्रम आहे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? वर्ष श्राद्ध म्हणतात. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. या जगात असा कोणताच माणूस नाहीये की तो राहण्यासाठी आलाय. तुम्ही ज्या गावात राहताय आणि मीही ज्या गावात राहतोय, तुमच्या आणि माझ्या गावाचं नाव, माझ्या गावाचं नाव बुलढाणा आणि तुमच्या गावाचं नाव कंधार अजिबात नाही आहे. तुम्ही ज्या गावात राहता, मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. काय नाव आहे त्या गावाचं? नाव मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकाचा एक त्रिकालाबाधी सिद्धांत आहे. इथं प्रत्येकाला जावंच लागतं. प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी आहे. पण जगात जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. कबीर महाराज सांगतात, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. जगातल्या प्रत्येक माणसाला जायचे. राजा महाराजा आए, राजा महाराजा आए, यहाँ कोई रख नहीं पाए, बस यही चला परवाना, बस यही चला परवाना. दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. दिन चार घड़ी का जीना, दिन चार घड़ी का जीना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. इतना ही उर आले अवतार येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. बसणारे मायबाप, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्या जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि माझा बाप तुम्हाला मला सोडून गेला, यात काही नवल नाहीये. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, जाणं तुमच्याही हातात नाही गड्यानो, जाणं माझ्याही हातात नाहीये. लक्ष द्या, जाणं तुमच्याही हातात नाहीये आणि जाणं माझ्याही हातात नाहीये. पण कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे, ओ उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे.
बसा बसा, बाकीचे बसा इकडं, तुम्ही बसा खाली बसा साहेब, बसा बसून घ्या आता. बाकीचे मंडळी इकडे उभे राहिलेले मंडळी बसून घ्या तुम्ही खाली. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृती. थोडी हा 1 मिनिट इकडं आजूबाजूच्या मंडळी फक्त थोडी शांतता ठेवा. जाणं या निसर्गाचा नेम आहे. लक्ष द्या, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. मायबाप लक्ष द्या. हे बघा, जाणं जरी तुमच्या हातात नसेल, जाणं जरी माझ्या हातात नसेल, पण कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. ज्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. बसणारी मंडळी, कार्यकर्त्यांना माझी विनंती, थोडी शांतता ठेवा फक्त. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, आमचे केशवराव साहेब यांच्या पुण्यतिथीला उपस्थित सर्व मंडळींनी एवढाच विचार करा, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण हे बघा ना दादा, कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. अरे आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. एवढं चांगलं कार्य जीवनामध्ये केलं पाहिजे गड्यानं सर्वांनी. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, ज्ञानोबरायचं जीवनचरित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, तुकोबरायचं जीवनचरित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. ज्ञानोबरायचं अवघं आयुष्य 22 वर्षाचं होतं महाराज. किती वर्षाचं होतं? 22 वर्ष माझे ज्ञानोबराय जगले. पण 2024 मध्ये सुद्धा माझ्या ज्ञानोबरायच्या नावाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळतोय. तुकोबरायच्या नावाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळतोय. माणूस किती जगला याला महत्व नाहीये, जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे. कबीर महाराज तर किती गोड सांगतात पहा. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणारे मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं, त्यांच्या नातेवाईकांना दुःख झालं, यातही नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजसोबत प्राण सोडलाय. रायगडवर जर तुम्ही गेले तर त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, तुमच्या आणि माझ्यासाठी कुत्रे मरणार नाही याची गॅरंटी मी तुमची घेतो आणि माझी घेतो. तुमच्या माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार, पण तुमच्या माझ्यासाठी 2 माणसं तरी रडले पाहिजे याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, अरे नांदेड जिल्हा आपल्यासाठी रडाव एवढं नका चांगलं जगू, पण कमीत कमी आपला तालुका आपल्यासाठी रडाव एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजे. नका तालुका रडेना, कमीत कमी आपलं गाव. काही काही लोकांचं नशीब एवढं खराब असतं महाराज, त्यांच्या मरणाची वाट त्यांचे घरचे पाहतात. अजिबात नाही. माझी विनंती तुम्हाला, आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जीवन जगूच नका. जीवन जगत असताना असं जीवन जगा. एका हिंदी कवीने किती गोड वर्णन केलंय पहा. किसी के काम जो, बसा बसा वासुदेव बाबा, बसा बसा खाली बसा. किसी के काम जो आए, आवाज कमी कर दा थोड़ा, उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा. अरे आपण ज्या देशामध्ये वावरतोय, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये वावरतोय, इथं कोणाच्याही पुण्यतिथ्या नाही झाल्या रे गड्यानो, इथं कोणाच्याही जयंत्या झाल्या नाही. या महाराष्ट्रामध्ये असे काही अभागी लोक आहे की जिवंतपणी त्यांना भाकरी भेटत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की जिवंतपणी त्यांचे घरचे त्यांना सांभाळत नाहीये. पण या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की गेल्यानंतर त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव एवढ्या थाटामाटात होतो. मला तुम्हाला एवढंच सांगायचं गड्यांनो,
ज्या रक्ताने फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना, वाक्य लक्ष देऊन ऐका बरं माझं, ज्या रक्ताने फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रिया विधी घालत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, ज्या रक्ताने या महाराष्ट्राचा विचार केला, या समाजाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. विठ्ठल गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, जगा माझी. थोडं लक्ष द्या. जीवन अगदी थोडं जीवन जगा, पण जीवन जगत असताना तुमच्या जीवनाचं हित ठरवून घ्या. मला सर्वांना विनंती करायची, ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण उपस्थित आहोत, कोणाच्या वर्षश्राद्धाला गेले, कोणाच्या दशक्रिया विधीला गेले, कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसता बुंदी भात नका खात जाऊ. हे बाबा, तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. पुण्यतिथीला बसल्यानंतर, कीर्तनकारासमोर बसल्यानंतर नुसत्या मानाय नका हलवत जाऊ. आपण गेल्यानंतर आपली कोणीतरी पुण्यतिथी घातली पाहिजेत, याचा प्रत्येकाने तयारी केली पाहिजेत. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. माझ्याकडे अगदी थोडा वेळ शिल्लक आहे. मला ना वन डे खेळायचं ना कसोटी खेळायचं, ओनली 20-20 खेळायची, बरोबर आहे का नाही? ती पण 6 बॉलची. त्यामध्ये बॉलिंगही मलाच करायची आहे, बॅटिंगही मलाच करायची, फिल्डिंगही मलाच करायची आणि शेवटी मॅन ऑफ द मॅच सुद्धा मला घेऊन जायची. फक्त तुम्ही थोडं लक्ष द्या. अगदी थोड्या वेळामध्ये आपण सेवा समर्पित करणार आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला प्रत्येक जीवाला सुखाचा पत्ता सांगतात. या जगामध्ये असा माणूसच नाहीये की त्याला सुख आवडत नाही. अरे, ज्या पोराला सुख कुठं करायची, ज्या पोराला शी कुठं करायची, त्या पोराला जर मंदिरात घेऊन गेलो ना आपण, बजरंगबलीच्या 4 वर्षाचं लेकरू देव बाप्पाला म्हणतो, देव बाप्पा मला सुखाचं ठेव. काय कळतं त्याला? सुख कशासोबत खायचं कळतं का? नाहीये. मनुष्याचा स्वभावच स्वतः सुखाची अपेक्षा करणार आहे. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, जे हवंय ते भेटत नाही आणि जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका बरं. तुम्हाला आणि मला सुख पाहिजे, ते तुम्हालाही मिळत नाही मलाही मिळत नाही. आणि तुम्हाला आणि मला दुःख नकोय, पण ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. दुःख का कमी का? प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. ए माय बाप, या जगामध्ये कोण सुखी आहे? राजा सुद्धा दुखी आहे. अरे, ज्या देशाचा राजा दुखी आहे त्या देशाची प्रजा कधी सुखी राहू शकते? अजिबात नाही. तुम्हाला असं वाटतंय की राजे सुखी आहे? अजिबात नाही. जे पडले तेही दुःखी आहे, जे निवडून आले ते त्याच्यापेक्षा दुःखी आहे, बरोबर आहे का नाही? काही केलं मंत्रीपद भेटलं म्हणून दुःखी, काही केलं भेटलं नाही म्हणून दुःखी. मग राजा ज्या देशाचा सुखी आहे, दुःखी आहे, त्या देशाची प्रजा कधीही सुखी राहू शकत नाही. आणि ज्या देशाची प्रजा दुःखी आहे
त्या देशाचा साधू कधीही सुखी राहू शकत नाही. म्हणून राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया दिन बैरागी. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भले तुमच्या आणि माझ्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. जे दुःख तुम्हाला येते मला नाही, जे मला येते तुम्हाला नाही, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे ना. कबीर महाराज सांगतात, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिना रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी राम के दास. अनेक दुःखी सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाही पाशाने फुलती, भय तापाची भरला से. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाही पाशाने फुलती, भरला से. बाकीच्या दुःखाचा विचार द्या सोडून महाराज. तुम्हाला प्रत्येकाला दुःख आहे. कोई तन दुखी. काही काही लोकांकडे संपत्ती भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही, अजिबातच नाही महाराज. देव पण एवढा हुशार आहे, काय केलं 4-4 कारखान्याचा चेअरमन करतो पण चहा पाहिली की शुगर वाढते. देव म्हणे फक्त चेअरमन व्हायचं, साखर खायची नाही. देवाचं गणितच तसं आहे महाराज. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी कमी ठेवलंय. अहो काही काही कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी जेवण्याचा प्रसंग येतो. एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी जर जेवायला गेलो ना महाराज, तर आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात. एकदा एका वाटीत हात घातला तर जेवण संपेपर्यंत त्या वाटीचा नंबर येत नाही. आणि आमच्या शेजारी त्या घराचा मालक बसला असतो, त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. आपण म्हणाव साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. अहो साहेब घ्या ना, छे छे. ते म्हणतं साहेब ओ महाराज, डॉक्टरनी फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, सकाळी 2 दुपारी 2 आणि संध्याकाळी 2. पैसा भरपूर आहे पण शारीरिक सुख नाहीये. आणि दुसरं दुःख आहे महाराज मनानं. आज जेवढे काही लोक आहेत तेवढे सर्व मनानं दुःखी आहे. बसणारे मंडळी, माझी विनंती आहे, कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. आज माणसं स्वतःच्या दुःखानं अजिबात दुःखी नाहीये. माणसं स्वतःच्या त्रासानं अजिबात त्रासलेले नाहीये. लोक दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिना रहत उदास. काही लोकांकडे पैसा नाही म्हणून दुःखी आहे. काही बिचाऱ्यांकडे एवढा पैसा झाला की ते ईडीमुळे दुःखी आहे, बरोबर आहे का नाही. आणि काही लोक दुसऱ्याचे पाहून दुःखी. म्हणून सर्वांना माझी विनंती, मग सुखी कोण आहे? सुखी राम के दास. मग महाराज प्रत्येक माणसं जर दुःखी आहे, प्रत्येकाचे प्रयत्न सुखासाठी चालू आहे, प्रमाण घ्या. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षीनं फावला माया वेशीला जीव माझा. मग रात्रंदिवस प्रयत्न तुम्हीही करतायत, रात्रंदिवस प्रयत्न मीही करतोय. मग सुख मिळत का नाही? तुमच्या आणि माझ्या जीवनाची गत अशी झाली, कोणाला जायचंय लातूरला. कुठं जायचंय? लातूरला. तो लोह्याला गेला आणि नांदेड रोडनं निघाला. कोणत्या रोडनं निघाला? नांदेड रोडनं. आता नांदेड रोडनं चालला, किती दिवस चालला म्हणजे लातूर येईल का हो? अहो नांदेडच्या पुढे हिंगोली येईल, वाशिम येईल, अकोला येईल, अमरावती येईल, नागपूर येईल, पण लातूर येणार नाही. तुम्हाला आणि मला सुख हवा आहे, पण तुमचा आणि माझा प्रवास दुःखाच्या मार्गाने चाललाय. आणि अशा सुखासाठी तळमळणाऱ्या प्रत्येक साधकाला तुकोबराय मार्गदर्शन करतात अभंगाच्या. देव करणी देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा. तेने विना जीवा सुख एरती माई के दुखाची जनेते, एरती माई के
जनिते रती माई दुःखाची बनते दुःखाची बनते घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही. आपुला तो एक असणारा जगाचा मालक जीवनामध्ये आपला साकार, पण कोण? विठेवरी ज्याची पाऊले समान. अरे तुम्ही ज्याच्याकडे चाललेले आहात, लक्ष देऊन ऐका. मानवी देहातल्या प्रत्येक माणसाकडून अपेक्षा का करता? अरे जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे आणि परिपूर्ण फक्त संत आणि परिपूर्ण फक्त भगवंत आहे. कीर्तन लक्ष देऊन ऐका. माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवा गेलं रातभर इवान मेला असा कार्यक्रम आहे. अपेक्षा करत असताना देवाकून करा, अपेक्षा करत असताना संताकून करा. का? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंत तुगा आणि तोची एकदान सुखरूप आहे साधुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. अरे उदार तुहारी ऐसे कीर्ती चराचरे जगाती उदार तुहारी ऐसे कीर्ती चराचरे गरजता दीप वाढे अभंगामध्ये तुकोबराय सांगतात की उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. म्हणून जगाच्या मालकाला जीवनामध्ये आपलंसं करा. बाकी कोणाकोण जरी सुखाची अपेक्षा केली तर जीवनामध्ये पदरात दुःखच पडणार आहे. मी नेहमी सांगतो गड्यांनो, माणसाला पेढे जर घ्यायचे असेल तर बुटाच्या दुकानामध्ये जाऊन फायदा नाही होत ना महाराज. जोड्याच्या दुकानात कसं जासाल? अरे पेढे घ्यायचे असेल तर पेढ्याच्याच दुकानात जावं लागल. तुमचं माझं नशीब एवढं खराब आहे, पाहिजेत पेढेन दुकान जोड्याचं आहे, जमणार नाही. म्हणून सुख पाहिजे ना तर आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविना जीवा सुख नोहे. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. सांसारिक लोकांनी सुखाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, सुखाचे प्रयत्न का तुम्ही मी थोडे केले काही, आपल्या बापदाद्यापासून करत आलोय. प्रमाण घ्या. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. आजा हा मेला पणजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. आपल्या बाप दाद्यापासून संसार करून पाहिलोय, आपल्या बापानं केला, तुम्ही सुद्धा आपण करतोय. पण संसाराचं गणित माझे गुरुजी मला सांगतात, बा दुःखाचे केने सुटले जे मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले. हाट वेळेने मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या मायबाप. जीवनामध्ये संसारामध्ये सुखाची अपेक्षा करून कसं जमल? अरे रावण का लहान होता का? त्यानं सुद्धा संसारामध्ये अपेक्षा केल्या. पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी. रावणासारखा मोठा माणूस या जगामध्ये होणं शक्यच नाहीये. 80,000 बायका होत्या, त्याला किती बायका होत्या? मोजा तुम्ही, मतदान मोजा. 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 नातू, 3,05,000 मतदान घरचं होतं. तो जर तुमच्या जिल्ह्यात जन्माला आला असता तर खासदार रावण, मंडोदरी जिल्हा परिषद अध्यक्ष, बरोबर आहे का नाही, कुंभकर्ण नांदेडचा महापौर, तुमचा नंबरच लागू द्याला नसता महाराज. त्यानं सुद्धा संसारामध्ये प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील, स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला काय करील? सुगंध आणील. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षाच काय करायची? कधी सुखास न पवसी न पवसी, कधी सुखास न पवसी, कधी करसी देवावीन आस, करसी देवावीन आस, होईल निराश, होईल निराश. कृष्णा बहुवस
कधी सुखाचे पवचे करसी देवाविना आस, देवाविना कोणत्या गोष्टीची आस जर केली तर जीवनामध्ये फजितीचे फलकट तो संसार येते सार 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 विठोबा नाम तुझे सार, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, संसाराविषयी प्रयत्न करू नका आणि ताणच घेऊ नका. जे चाललंय ते देवाच्या सत्तेने चाललंय एक, जे होणार आहे ते देवाच्या सत्तेने होणार आहे दोन, आणि जे झालं ते तुमच्या सत्तेनं झालंच नाही, देवाच्या सत्तेने झालं. तुमच्या सत्तेने काय चालतं? अहो आपल्या सत्तेने आपली बायको चालत नाही घरात, बाकीच्या गोष्टी कशा चालल? म्हणून ताण नका घेऊ. भोगतो न घडे संचिता वाचोनी आणि करावे ते मनी म्हणून या मनी मानू नये खेदू आणि म्हणावा गोविंदू. संसाराचं गणित कोणाला सुटलं नाही. महाराज सगळ्या साधू संतांनी सांगितलं, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. मग संसारामध्ये जर सुख नाही तर त्याच्याविषयी प्रयत्न करू नका. काय लोकांना झालं काही कळत नाही महाराज. एवढी धावपळ वाढली, एवढी धावपळ वाढली. काल रात्रभर प्रवास करून आम्ही आलो महाराज. वाईट वाटतं. पाटील सुद्धा आहे. पाटील या देशासमोर, या महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठं जर संकट काय असेल तर व्यसनाचं असेल महाराज. याच्यानंतर भारतात बेरोजगारीनं लोक मरतील सांगता येणार नाही, बाकीच्या दुष्काळानं लोक मरतील सांगता येत नाहीये. काल आम्ही पुण्याहून प्रवास करून सकाळी 8 वाजता इथं पोहोचलो. रात्रभर पिणारे लोक सापडले. मला एवढंच सांगायचं तुम्हा लोकांना, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 2% पुढे सापडणार नाही महाराज. आपल्या हिंदू समाजाची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 85 पुढे गेले. आपले जर लग्न पाहिले ना महाराज तर फक्त वरमाय नवरी पेल नसती, बाकी सगळेच पेल असतात. वरबापाई पेल, नवरदेवाचा मामाही पेल, त्याला तर नालीत उचलून आणावं लागतं. अरे लग्नाची वेळ झाली, उभं राहायला चाल. हे बघा, माझी सर्व तरुणांना विनंती आहे, हे बघा नका रे तुमचं आयुष्य बर्बाद करू. रात्रंदिवस आम्ही लोक महाराज रोडवर फिरून तुम्हाला सांगतोय, व्यसन नका करू, व्यसन नका करू, व्यसन नका करू, व्यसन नका करू, व्यसन नका करू. दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. कधीतरी या गोष्टीचा विचार करा. ज्यांच्या होटावर मिशाने असे पोर दारू प्यायला लागले महाराज. रस्त्यानं काल किती लोक रस्त्यावर पडलेले, किती भांडणं. त्याच्यामध्ये दुसरे लोक तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामध्ये जैन समाजाचे लोक नाही, मारवाडी समाजाचे नाही, ब्राह्मण समाजाचे नाहीये. दारूच्या अधीन जे लोक चालले ना ते फक्त आपले तरुण चालले. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, काही नाही, तुम्हाला भारतापासून भीती, तुम्हाला पाकिस्तानपासून भीती नाही, बांगलादेशपासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही आणि आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये. या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून आहे. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, आमचे केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला तरुणांनी संकल्प करा. आपलं हिंदूंचं नवीन वर्ष तर गुढीपाडव्यापासून आहे, पण काला येतच महिनामा कालाप्रमाणे आजपासून जर तुमचं नवीन वर्ष सुरू झालं असेल तर संकल्प करा जीवनात की मी कधीच व्यसन करणार नाही. तुम्ही जर व्यसन सोडले तर मला तरी असं वाटतं यांच्यापेक्षा मोठी साहेबाला श्रद्धांजली कोणती राहील महाराज? याच्यापेक्षा साहेबांना मोठी आदरांजली काय असेल? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, खूप अवघड झालं. नुसते लोक धावतायत हो, का पळतायत काही कळत नाहीये. ज्याला कीर्तन नाही तेही पळतच आहे आणि ज्याला दररोजचे 2-2 आहे तेही पळतच आहे. म्हणजे नेमकं ज्याच्याकडे पैसे नाही तेहीच पळतच आहे, ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तेही पळतच आहे. लोक थांबायला तयार नाही. आणि समाधान, आनंद, शांती, सुख ह्या ज्या गोष्टी ना महाराज त्या थांबण्यात आहे. मला एकच तुम्हाला सांगायचं, ज्या गाडीला मार्केट जास्त व्हॅल्यू देतं ती गाडी शोरूमवाले वेटिंगवर ठेवतात. कशावर ठेवतात? वेटिंगवर ठेवतात. याचं कारण असं आहे, वेटिंग वाढली की वेटेज वाढतो. काय वाढतं? वेटिंग वाढली की काय वाढतं? वेटेज वाढतोय महाराज. म्हणून थांबण्यात जी मजा आहे ती पळण्यात अजिबात नाही. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती. आपलं टकल पडलं, आपण नवीन टोप घेतला, तो खराब झाला तरी आपण घर सोडायला तयार. कुठेतरी थांबलं पाहिजेत ना महाराज. जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेनं चाललं समजलं पाहिजेत. मी तर नेहमी सांगतो, कोणे दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे, चालत जावे. हे माय बाप,
एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसल. पण वाक्य लक्ष देऊन ऐका, सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा इच्छा कोणाची? माझ्या देवाचीच आहे. आणि पायी चालताना पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? देवाचीच आहे. तुमचं माझं असं आहे, सुख आलं तर देवामुळं आपल्यामुळं, आणि दुःख आलं की देवामुळं, अजिबात नाहीये. म्हणून संसाराविषयी प्रयत्न करू नका. करिता भरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वाहावसी. महाराज सांगतात एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. मग महाराज आम्ही करायचं काय याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या अविनाश करी आपली आईचे, अविनाश करी आपली आईचे, अविनाश करे आपली आईचे, अविनाश करे आपली आईचे. लावे मना पिसे गोविंदाचे, लावे मना पिसे गोविंदाचे, लावे मना पिसे गोविंदाचे. येरती माई के दुःखाची जनती, येरती माई के लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनती, एरती माई के दुःखाची जनती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात अगदी थोडे 10 मिनिटं मी तुमचे घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. कारण पाटलालाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं आणि तुमचं ऐकूनच आम्ही तुम्हाला सोडणार आहे. तसं सोडणार नाही. तुमच्या तिथं आलं की तुमच्या मनावर, आता माझ्या मनावर या. बरोबर आहे का नाही? थोडं फक्त 10 मिनिटं, त्यांनाही पुढं कार्यक्रम आहे, लक्ष द्या. फक्त 10 मिनिटं द्या. अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे. पिस या शब्दाचा अर्थ आहे वेड. पिस या शब्दाचा अर्थ काय आहे? वेड. अरे एखादी बाई बोलता बोलता म्हणते महाराज माझ्या लेकराला मोबाईलचं पिसं लागलं. हो काय लागलंय? काय लागलंय? पिसं लागलं. काही लोक म्हणतात महाराज आमच्या घरच्यांना राजकारणाचं काय लागलंय? पिसं लागलं. काही लोक म्हणतात महाराज आमच्या पोराला ना क्रिकेट खेळायचं काय लागलं? पिसं लागलं. काही लोक म्हणतात महाराज आमच्या पोराला दारू प्यायचं काय लागलं? परमार्थात सुद्धा पिसं लागलं तरच देवाची कृपा होऊ शकते महाराज. अरे संसारात कोणत्याही गोष्टीचं पिसं लागल्याशिवाय एवढं सोपं सहजासहजी कसं मिळेल? अरे तुम्हाला जर साधा IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, एखादी क्लास 1 ची पोस्ट जर तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर MPC UPC वाले जे पोरं अभ्यास करतात ना 16-16 तास अभ्यास करतात महाराज. काय करतात ते? 16-16 तास अभ्यास केल्यानंतर कुठंतरी त्यांना एखादी नोकरी मिळते. मग एका क्लास 1 ऑफिसर होण्यासाठी जर 16 तास अभ्यास करावा लागतो तर माझ्या देवाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी थोडं तर पिसं लागलं पाहिजेत का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? पिसं लागल्याशिवाय काम होत नाही. पिसं लागल्याशिवाय, वेड लागल्याशिवाय काम होत नाही. मीराबाईला पिसं लागलं होतं. हो मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. तुकोबरायला पिसं लागलं होतं. गोविंदासनी गोविंद शेनी, गोविंद त्या म्हणी दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. पिसं लागल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये कोणतंही कार्य परिपूर्ण होत नाहीये. जसं तुकोबरायला देवाचं पिसं लागलं होतं, मीराबाईला भगवान श्रीकृष्णाचं पिसं लागलं होतं, काही लोकांना राजकारणाचं पिसं लागलंय, तसं मला तरी वाटतं आमच्या जरांगे पाटलांना समाजाचं हित व्हावं याचं पिसं लागलेलं आहे महाराज. काय लागलेलं आहे? एक पिसंच आहे ना. पिसं म्हणजे वेड लागलेलं आहे. मी मगाशी ते येत असताना पाहत होतो, त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं. एवढी प्रकृती खराब करून घेतली. मला आनंद वाटतो महाराज. एक आपल्यामध्ये एक माणूस कोणत्याही गोष्टीची कशाची पर्वा न करता जर समाजासाठी एवढं झटत असेल तर समाजाला सुद्धा माझी विनंती आहे. अरे काही काही लोक चुकीचं वागून त्यांचा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहतोय. कीर्तन लक्ष देऊन ऐका. काही लोक चुकीचं वागून त्यांचा समाज जर त्यांच्या पाठीमागे उभं राहत असेल तर आपल्या लेकरा बाळाच्या हितासाठी जो माणूस लढत असेल तर माझी एक विनंती आहे,
भीक मागतोय तुमच्या दरबारात, अशा चांगल्या माणसासाठी आपण उभं राहिलं पाहिजेत ना महाराज. का नाही राहू? अरे ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्याच्या पाठीमागं आपलं उभं राहणं हे कर्तव्य नाहीये. तुमचा आणि माझा तो धर्म आहे महाराज. काय आहे? धर्म आहे. मला तरी वाटतं 1947 पासून 2024 पर्यंत तुमच्यासारखा ठग कुठं भेटलाच नाही महाराज. नाही तर लय लोक मॅनेज होतात हो बाबा बाबा बाबा, आदल्या दिवशी मॅनेज होतात. तुमच्या पुढं सगळे लोक झुकतात याचं कारणच आहे की तुम्ही मॅनेज झाले नाहीये. फक्त माझी विनंती पाटील, तुम्ही समाजासाठी एवढं चांगलं काम करताना, हे बघा एक जुनी म्हण आहे आपली, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही तब्येतीची थोडी काळजी घ्या, कारण चालता चालता तुम्ही कमरावर हात ठेवून चालत होते, म्हणजे चालणं सुद्धा शक्य नाहीये. तरी सुद्धा तुमचं समाजासाठी एवढं योगदान आहे, खूप आनंद वाटतो महाराज. कोणीतरी पहिल्यांदा निष्काम म्हणून या समाजाची सेवा करण्यासाठी आम्हाला तो हिरा सापडलाय. तुम्ही कुठेही उभे राहा, मी तर नेहमी सांगतो, पहिल्यापासून तुम्ही कधीही आवाज द्या, चांगलं काम कोणी हातात घ्या, चांगल्या कामामध्ये आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजेत. हा तुमचा आणि माझा काय धर्म आहे. विठाला विठाला. ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त, ज्या साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. 35 वर्ष त्या साहेबांनी इथं काय केलंय? राजकारण केलंय महाराज. पण मला आनंद वाटतोय, त्यांनी किती पद भूषवले. ते खासदार होते, 15-20 वर्ष आमदार होते, हे सर्वांना त्यांचा परिचय आहे. पण ते खासदार होते, आमदार होते, याचं मला 1% नवल वाटत नाही. राजकीय पद हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने येतं. पण साहेबांनी जो एक उपक्रम राबवला, त्या उपक्रमामुळे मी साहेबाच्या प्रेमात पडलो. गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पहिलं एक शिक्षण संस्था स्थापन केली. हे त्यांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं काय आहे. प्रत्येकानं, अरे तुमचं आणि माझं काम आहे, देव प्रत्येकाला संधी देत नाहीये. समाजाचं देणं तुम्हालाही आहे आणि समाजाचं देणं मलाही आहे. आध्यात्मिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, व्यावसायिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, का क्रांतिकारी लोकांचं क्षेत्र असो, त्या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाने समाजासाठी काहीतरी दिवस दिले पाहिजे, समाजासाठी काहीतरी कालावधी घातला पाहिजे. जर तुम्ही असं केलं तर महाराज सांगतात, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती जर या जगामध्ये तुम्हाला शिल्लक राहा वाटत असेल तर तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त, ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, असे असणारे आपल्या भागाचं वैभव, आपल्या भागाचे भाग्य विधाते आमचे डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. ज्यांनी हे एवढं सुंदर नियोजन केलं, काय आनंद आहे महाराज. त्यांच्या मुलाचं नाव सुद्धा पुरुषोत्तम आहे, बरोबर आहे का नाही? कीर्तनकार सुद्धा वा 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 वा, तानच नाही. पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ आहे उत्तमामध्ये जो पुरुष, पुरुषामध्ये जो उत्तम, त्याचं नाव काय आहे? पुरुषोत्तम. आणि काय आजचा योगायोग खूप चांगला आहे महाराज. मला आनंद वाटतो. एवढं सुंदर नियोजन आमच्या पुरुषोत्तम दादांनी, त्यांच्या सर्व भावांनी, या सर्व कुटुंबियांनी केलं. आणि साहेबावर प्रेम करणारे तुम्ही सर्व हे मंडळी, साहेबांच्या कार्याला माझा सलाम आहे. पुरुषोत्तम दादांना माझी विनंती आहे, डॉक्टर दादा, ओ पुरुषोत्तम दादा, आपल्या वडिलांनी जी ही समाजाची सेवा केली, तोच उपक्रम राबवत आपण नित्य या समाजाची सेवा करावी. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी साहेबांना श्रद्धांजली अजिबात नाहीये. तुम्ही समाजाची सेवा करा, समाज निश्चित तुमच्यासाठी उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून खूप सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. तुम्ही सुद्धा बहुसंख्येने तो उपस्थित आहात. तुम्हाला एका पाटलाचं झालं, दुसऱ्या पाटलाचं थोडं ऐक नाही, बरोबर आहे का नाही? आणि त्यांना गडबड आहे, म्हणून मी थोडं न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे माझं क्षमा करणे संती नो अंगभूत युक्ती. फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, जसं पाटलांची तळमळ आहे आपल्या सर्व गोरगरीब लोकांना आरक्षण मिळावं, तसं संप्रदायाचा सेवक म्हणून इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरांना मी मित्र म्हणून, भाऊ म्हणून सांगतो, पोरांनो, जीवनामध्ये सर्व काही करा गड्यांनो, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. तुम्ही जर निर्व्यसनी जगले तर तुमच्यासारखे राजे या जगात दुसरे कोणीच नाहीये. एवढं भीक तुम्ही माझ्या पदरात घाला, मी निश्चित समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात
राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, असं असणार आपल्या भागाचं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचा विशालदादांच्या नेतृत्वामध्ये आमचे पंढरीनाथ दादा, संभाजीदादा, हे सर्व टाळकरी गुणीजन महाराज मंडळी, आमचा नागेश, हे छोटे छोटे बाल गोपाल, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही म्हणसाल काय, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गाईचं रक्षण व्हावं, त्या गाईची सेवा व्हावी, यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे, गेट समोर प्रत्येकानं जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल, याची शाश्वती मी नारदाच्या का देऊन देतो. विठोबा रखुमाई आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, काळी विठू आमासी पावला, विठू आमासी पावला, झाला मुक्त तुका, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, वडिलाची मिराशिगा देवा, सेवा पांडुरंग, चरण सेवा पांडुरंग, उपवासे पारिणे राखीला दार बंटा, उपवासे पारिणे राखीला दार बंटा, भगवता आम्हाला गी गे, भगवता आम्हाला गी, भगवता आम्हाला गी, वंश परंपरा दास मी आम्ही, वंश परंपरा दास मी मुकलित लाज कोणा, मुकलित लाज कोणा, मुकलित लाज कुंडली कवल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ऐका. 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीमध्ये आपल्या भागाचं वैभव नामदेव महाराज तथा एकनाथ महाराज संस्थान या ठिकाणी विष्णू याग खूप मोठा सप्ताह आहे. देवकीनंदनजी ठाकूर यांची श्रीमद भागवत कथा आहे. महाराष्ट्रातील दिग्गज सर्व कीर्तनकार मंडळी आहे. तर याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. या पुरुषोत्तम दादा. हॅलो हॅलो हॅलो. सर्वप्रथम सर्व गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज आपण आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एका फोनवर आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थानं हे धोंडगे कुटुंबियावरचं आपलं सर्वांचं प्रेम आहे. विशेष म्हणजे संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थिती लावली. त्याबद्दल दादाच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. त्यांना मानाची कोटी कोटी जय क्रांती करतो. महाराजांनी आत्ताच सांगितलं की सगळे उपक्रम बाबांना खरी श्रद्धांजली आहे. त्यांचं तत्त्व, त्यांची निष्ठा, त्यांनी केलेलं काम, त्यांनी ज्या पद्धतीनं गोरगरीब 18 पगड जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन शिक्षणाची गंगोत्री ह्या भागामध्ये आणली, तीच शिकवण त्यांची घेऊन निश्चित चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. मी एवढा या ठिकाणी एकच गोष्ट बोलतो की या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबाच्या नावाला कुठेही गालबोट लागू देणार नाही, एवढा शब्द आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो. आणि ज्या पद्धतीचं हे प्रेम आहे, असंच प्रेम, हीच आपुलकी, हाच जिव्हाळा आपल्या सगळ्याचा राहावा, एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपला अधिक वेळ न घेता काय वनू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. जय क्रांती, जय महाराष्ट्र. माजी खासदार, लोहा कंधार तालुक्याचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार
आवाजाचे जादूगार म्हणून ज्यांचा नेहमी उल्लेख केला जातो आणि गोड गळ्याची दैवी देणगी ज्यांना लाभली असे प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या रसाळ वाणीतून अत्यंत सुश्राव्य असं कीर्तन आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलेलं आहे। या ठिकाणी आजच्या या कीर्तन सोहळ्यासाठी बघा किती दोन महनीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला सुधारण्याचं पवित्र कार्य करणारे आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील आणि मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण मिळावं, त्यांना नोकरी मिळावी, दोन घास सुखाचे त्यांच्या नशिबाला यावेत यासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्च करणारे आदरणीय मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची खास उपस्थिती आजच्या या कीर्तन सोहळ्यासाठी लाभलेली आहे। आणि समोर आपण हजारोंचा जनसागर दिवंगत नेते आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहात। या ठिकाणी महाराजांचा आणि आदरणीय दादांचा सत्कारानंतर होणारच आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी शोभा संघटना ते मराठा संघर्ष योद्धा असा एक अविस्मरणीय आणि विलक्षण ज्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि समाजासाठी आपलं आयुष्य वेचणारे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो की दादा आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायत। आदरणीय मनोज दादा। सगळ्यांना रामकृष्ण हरी। आज भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज आमचा योगच म्हणावं लागेल। पुरुषोत्तमजी पाटील महाराजींचंही आज दर्शन झालं। बाबाजी जे बोलले की समाजाची सेवा पुरुषोत्तम दादांनी करावी, मी त्यांना 1.5 वर्षापासून बघतो। मला नाही वाटत की ते तसोभरही मागे सरकतील म्हणून समाजसेवा करण्याच्या बाबतीत, कारण खूप चिकाटीनं काम करतात। त्या फाजकारणाबद्दलचं मला काम माहीत नाही हो त्यांच्याबद्दल, पण आम्ही त्यांना जे बघितलं समाजसेवा आणि समाजसेवा त्यांच्याकडून होताना आम्ही बघितली। आपल्याही पुढील कार्यास आजपासून शुभेच्छा। या व्यासपीठ हे वारकरी संप्रदायाचं, या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून आणि या धर्ममंडपाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे ऐकायचं ते मी बोलणार नाही आहे, कारण एक एवढीच अशी जागा आहे आता या पृथ्वी तलावरती वारकरी संप्रदायाचं एकच असं व्यासपीठ राहिलं की तर सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतायत। या व्यासपीठावरती जातीवाद करायचा नाही आणि आपण येऊसुद्धा द्यायचा नाही। जो कोणी बोलन, मी जरी असलो तरी त्याला डायरेक्ट व्यासपीठाचे खाली उतरायचं, कारण या पृथ्वी तलावर आपल्याला संस्कार द्यायला आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गुण्यागोविंदांना नांदायला एवढंच वारकरी संप्रदायाचं एकच आता व्यासपीठ राहिलं। इथं जातीवाद नाही येऊ द्यायचा। मी इथून आरक्षणाच्या विषयात किंवा कोणत्याच विषयात या व्यासपीठावरून बोलणार नाही। दुसरे खूप व्यासपीठ आहेत तिथून आपल्याला बोलता येईल, पण एक आमंत्रण मात्र तुम्हाला नक्की देईल। शेवटी 25 जानेवारीला आमरण उपोषण अंतर्वलित होतं आहे। आपल्या सगळ्या मायबाप बांधवांनी 25 जानेवारीला अंतरवालीला साथ आणि आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी यावं, ही सगळ्यांना माझी हात जोडून विनंती। आरक्षण म्हणजे जातीवाद नाही आहे। वारकरी संप्रदाय सांगतो अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे। एका गरीब समाजावरती आरक्षणामुळे अन्याय होतो आहे
म्हणून आपण आरक्षण मागतो. ती राज्याची आणि केंद्राची सुविधा आहे, ती जातीवाद अजिबात नाही आहे, म्हणून आपण आरक्षण मागतो आहे. पुन्हा याच धर्माच्या आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून एक विनंती आहे की आपलं एक हिंदू हे एक कुटुंब आहे. या कुटुंबात सगळ्या 18 पगड जाती आल्या. हिंदू जर आपलं एक कुटुंब आहे तर या कुटुंबातल्या मराठ्यांनासुद्धा त्याच्या बरोबरीचा हक्काचा वाटा द्या. आम्हाला जातीवाद करायचा नाही आणि कधी हो पण द्यायचा नाही. पण जर हिंदू कुटुंब आहे तर त्या कुटुंबात एक मराठ्यांचं गरिबाचं लेकरूसुद्धा आहे. त्याला हे आरक्षण देताना विरोध करत जाऊ नका. कारण कोणाच्या तरी लेकराला आयुष्याची भाकरी लागणार आहे, कुणाच्या तरी लेकराला त्याच्यापासून भविष्य घडवायचं आहे. आणि माझ्या गोरगरिबांच्या लेकरांनी तुमचं केलं तरी काय. म्हणून हिंदू धर्मातला आपल्या सगळ्या 18 पगड जातीचं हे कुटुंब आहे आणि मराठा ही एक कुटुंबाचा भाग आहे. त्याच्याही लेकराला आम्ही आरक्षण मागतो आहे. आपण सगळे एकच आहेत, परंतु लढाई मात्र जातीवादाची नाही, ही आरक्षणाची. पुन्हा एकदा या भाई केशवरावजी धोंडगे साहेबाच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरी. धोंडगे साहेबांची समाधी पूर्ण होण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे जे काही आहेत आमचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते गुरुनाथ पेटकर, उत्तमराव भांगे, बालाजी परोडवाड, बाळू सोळंके, माधवराव आंबटवाड, माधवराव पेटकर, दत्ता सुखदेव, अभंग लोखंडे यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया इकडे व्यासपीठावरती यावं. या ठिकाणी ज्यांच्या रसाळवाणीतून सुश्राव्य असं कीर्तन आपण ऐकलं असे आदरणीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमराव केशवरावजी धोंडगे साहेब आणि त्यांचे सहकारी हे महाराजांचा यथोचित असा या ठिकाणी बहुमान करतायत. यानंतर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमराव